नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, क्षेत्रफळ. आता नुसतं क्षेत्रफळ म्हणजे काय हेच नाही, तर वेगवेगळ्या आकारांचं क्षेत्रफळ मोजायचं कसं हे पण आपण समजून घेणार आहोत. कधी विचार केलाय का की कोणत्याही आकाराच्या आत जी जागा असते ती नेमकी मोजतात कशी? प्रश्न खूप सोपा वाटतो नाही का? पण याचं उत्तर आपल्याला भूमितीच्या एका खूप महत्त्वाच्या कन्सेप्टकडे घेऊन जातं. चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया आणि त्यासाठी आपली स्वतःची एक भूमितीची टूलकिट बनवूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना, तर क्षेत्रफळ म्हणजे काय? तर सपाट जागेचं मोजमाप, बस. आणि हीच गोष्ट आपल्या टूलकिटचा पाया आहे, म्हणजे बेस आहे. यावरच आपण आपली पुढची सगळी साधनं तयार करणार आहोत. बरोबर. आपण आज फक्त फॉर्म्युले पाठ करणार नाही आहोत. त्याऐवजी आपण आपल्या आजूबाजूच्या जगाला बघण्यासाठी आणि मोजण्यासाठी एक खास टूलकिट तयार करतोय. आणि या टूलकिटमध्ये प्रत्येक भूमितीचा आकार म्हणजे प्रत्येक शेप हे एक नवीन टूल असणार आहे. एक नवीन साधन जे आपल्याला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करायला मदत करेल. तर तयार आहात? आपल्या टूलकिटमधलं पहिलं साधन समभुज चौकोन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रोम्बस म्हणतो. हा दिसायला एकदम सरळ साधा वाटतो, पण कधीकधी हाच फसवा ठरतो. ओके, तर सगळ्यात आधी समभुज चौकोन आणि चौरस यांच्यातला फरक समजून घेऊ. बघा, दोन्हींच्या चारी बाजू सारख्या असतात, समोरासमोरच्या बाजू समांतर असतात, पण फरक कुठे आहे? तर कोनांमध्ये. चौरसाचे सगळे कोण हे 90 अंशच असायला हवेत, एकदम कंपल्सरी. पण समभुज चौकोनाच्या बाबतीत तसं नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो, पण प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतोच असं नाही. आता याची सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी, ज्यावर आपलं सगळं गणित अवलंबून आहे, ती म्हणजे याचे कर्ण. हे कर्ण एकमेकांना बरोबर 90 अंशाच्या कोनात छेदतात, म्हणजे काटकोनात. आणि यामुळे होतं काय, तर त्या एका चौकोनाचे 4 सारखे काटकोन त्रिकोण तयार होतात. ही एकच गोष्ट क्षेत्रफळाचं सूत्र समजून घेण्यासाठी प्रचंड महत्वाची आहे. लक्षात ठेवा. मग याचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय? एकदम सोपं आहे. दोन्ही कर्ण घ्या, त्यांच्या लांबीचा गुणाकार करा आणि जे उत्तर येईल त्याला 2ने भागा. झालं, मिळालं क्षेत्रफळ. खरं तर हे दुसरं तिसरं काही नसून आतल्या त्या 4 काटकोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीजच आहे. पण नेहमीच सगळं इतकं सोपं असेल का? काय होईल जर आपल्याला दोन्ही कर्ण दिलेच नसतील तर? मग काय करणार? अशाच वेळी आपल्याला आपल्या टूल किटमधल्या दुसऱ्या हत्यारांची गरज पडते. चला तर मग एक चॅलेंज घेऊया आणि या पहिल्या टूलवर मास्टरी मिळवूया. ओके, तर हे आहे आपलं मिशन. आपल्याकडे एक समभुज चौकोन आहे. त्याची परिमिती आहे 100 सेंटीमीटर आणि त्याचा एक कर्ण आहे 48 सेंटीमीटर लांब. आता आपल्याला शोधायचंय त्याचं क्षेत्रफळ. कसं करणार? चला, आपल्याला जे माहीत आहे तिथून सुरुवात करूया. परिमिती 100 सेंटीमीटर आणि समभुज चौकोनाच्या चारही बाजू सारख्या असतात, म्हणजे 100 भागिले 4. प्रत्येक बाजू झाली 25 सेंटीमीटर, बरोबर? आता दुसरी गोष्ट, एक कर्ण 48 सेंटीमीटरचा आहे आणि आपल्याला माहीत आहे की कर्ण एकमेकांना दुभागतात, म्हणजे अर्धे अर्धे होतात. तर 48चा अर्धा झाला 24 सेंटीमीटर. आता बघा आपल्याकडे काय काय आहे. एका बाजूची लांबी 25 सेंटीमीटर आणि एका अर्ध्या कर्णाची लांबी 24 सेंटीमीटर. आणि आता आपल्या टूलकिटमधल्या एका हिरोची एंट्री होणार आहे, पायथागोरसचं प्रमेय. आठवते का? ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग. आपण हे कुठे वापरू शकतो? आठवा, समभुज चौकोनाचे कर्ण काटकोनात छेदतात, म्हणजे आतमध्ये तयार झालेले ते 4 त्रिकोण कोणते आहेत? काटकोन त्रिकोण. बस, तिथेच आपल्याला हे प्रमेय वापरायचं आहे. त्या छोट्या काटकोन त्रिकोणाचा विचार करा. त्याची एक बाजू आहे 24 सेंटीमीटर आणि त्याची सर्वात लांब बाजू म्हणजे कर्ण हायपोटेन्यूज ती आहे 25 सेंटीमीटर. आता पायथागोरसचं प्रमेय वापरूया. ए वर्ग अधिक 24चा वर्ग बरोबर 25चा वर्ग, म्हणजे ए वर्ग अधिक 576 बरोबर 625. हे सोडवल्यावर ए वर्ग येतो 49. मग ए किती? 49चं वर्गमूळ 7 सेंटीमीटर. मिळालं, आपल्याला दुसऱ्या कर्णाचा अर्धा तुकडा मिळाला. चला, आता सगळं एकत्र जोडूया. पहिला कर्ण आपल्याला माहीत होता 48 सेंटीमीटर. दुसऱ्या कर्णाचा अर्धा भाग आपल्याला मिळाला 7 सेंटीमीटर. म्हणजे पूर्ण दुसरा कर्ण किती झाला? 60 गुणिले 2, 14 सेंटीमीटर. आता आपल्याकडे दोन्ही कर्ण आहेत. मग आपलं मूळ सूत्र वापरूया. 1/2 गुणिले 48 गुणिले 14 आणि फायनल उत्तर आहे 336 चौरस सेंटीमीटर.
बघा कसं आपण आपल्या टूलकिटमधली वेगवेगळी साधने वापरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. चला तर मग आता आपलं टूल किट आणखी मोठं करूया. त्यात अजून काही नवीन शेप्स, नवीन साधने टाकूया. म्हणजे आपल्याला अजून जास्त शक्ती मिळेल. आपलं पुढचं टूल आहे समलंब चौकोन म्हणजे ट्रपेझियम. याची एकच खासियत आहे, याच्या समोरासमोरच्या बाजूंची फक्त एकच जोडी समांतर असते. याचं क्षेत्रफळ काढणं पण सोपं आहे. ज्या दोन बाजू समांतर आहेत त्यांची बेरीज करा, त्याला उंचीने गुणा आणि जे उत्तर येईल त्याला 2ने भागा. झालं. म्हणजे एक प्रकारे आपण त्या समांतर बाजूंची सरासरी काढून तिला उंचीने गुणतो. आणि आता वर्तुळ. याचं सूत्र सगळ्यांना माहीत असतं, पाय आर स्क्वेअर. पण हे सूत्र आलं कुठून याचा कधी विचार केलाय? याची आयडिया खूपच मस्त आहे. कल्पना करा की एक वर्तुळ आहे आणि आपण त्याचे पिझ्झासारखे एकदम बारीक बारीक तुकडे केलेत. आता हे सगळे तुकडे आपण उलगडून एका सरळ रेषेत एका शेजारी एक ठेवलेत. तर काय होईल? जवळपास एक आयत तयार होईल. त्या आयताची उंची किती असेल? तर वर्तुळाच्या त्रिज्येइतकी म्हणजेच आर. आणि लांबी ती असेल वर्तुळाच्या परिघाच्या निम्मी म्हणजे पाय आर. मग आयताचं क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले उंची म्हणजेच पाय आर गुणिले आर. झालं की पाय आर स्क्वेअर. आहे की नाही भारी? चला आता ही सगळी थिअरी बाजूला ठेवूया आणि आपल्या टूलकिटचा वापर एका खऱ्याखुऱ्या उदाहरणावर करून बघूया. समजा एक गोलाकार बाग आहे आणि त्या बागेच्या भोवती एक रस्ता बनवला आहे. ओके, तर सिच्युएशन अशी आहे, जी आतली बाग आहे तिचा व्यास आहे 42 मीटर. व्यास 42 म्हणजे त्रिज्या झाली 21 मीटर, बरोबर? आता त्या बागेच्या भोवती जो रस्ता आहे तो 3.5 मीटर रुंद आहे. याचा अर्थ रस्त्यासकट पूर्ण मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती झाली? 21 अधिक 3.5 म्हणजे 24.5 मीटर. प्रश्न हा आहे की फक्त त्या रस्त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं? आपण थेट रस्त्याचं क्षेत्रफळ नाही काढू शकत. पण इथे एक युक्ती आहे. आपण काय करू शकतो? रस्त्यासकट जो मोठा वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आणि मग आतमध्ये जी बाग आहे त्या छोट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं. आणि मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून छोट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं. मग जे उरेल ते काय असेल? बरोबर रस्त्याचं क्षेत्रफळ. तर हे कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला उत्तर मिळतं 500.5 चौरस मीटर. आपण सोपं व्हावं म्हणून त्याला जवळपास 501 चौरस मीटर म्हणू शकतो. म्हणजे विचार करा, फक्त त्या रस्त्याने एवढी जागा व्यापलीये. पाहिलं, भूमिती आपल्या रोजच्या आयुष्यातली जागा मोजायला कशी मदत करते. तर आज आपल्या भूमितीच्या टूलकिटमध्ये बरीच महत्वाची हत्यारं जमा झाली आहेत. आणि लक्षात ठेवा, ही फक्त सूत्र नाहीत. हा जगाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आहे, एक नवीन नजर आहे. चला एकदा पटकन बघूया आज आपण कोणती मुख्य साधने मिळवली. समभुज चौकोन, समलंब चौकोन आणि वर्तुळ. ही सूत्र वापरून आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जागा सहज मोजू शकतो. आता जाता जाता फक्त एक विचार करून बघा. आपल्या आजूबाजूला कितीतरी गोष्टी आहेत ज्या दिसायला खूप कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीच्या वाटतात. पण जर नीट बघितलं तर त्या खरं तर अशाच सोप्या सोप्या आकृत्यात जोडून तयार झालेल्या असतात. तुमच्या घरात, बाहेर, मैदानात, कुठेही बघा. तुम्हाला कोणत्या आकृत्या लपलेल्या दिसतायत? विचार नक्की करा, कारण भूमिती खरंच सगळीकडे आहे.